युनिट्समुळे वाढते प्रदूषण, नवीन औष्णिक प्रकल्प, आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित हवा. आमदार किशोर जोरगेवार. चंद्रपूर शहरात कार्यरत असलेल्या औष्णिक विद्युत केंद्रात कालबाह्य व जुनी युनिट्स अद्याप सुरू असल्याने प्रदूषणाचे प्रमाण वाढत असून प्रस्तावित 800 मेगावॅट क्षमतेचा नवीन प्रकल्प आधुनिक तंत्रावर आधारित असावा, अशी मागणी हिवाळी अधिवेशनात बोलताना आमदार किशोर जोरगेवार यांनी केली आहे. नागपूर येथे सुरू असलेल्या विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या लक्षवेधी सूचनेवर बोलताना आमदार किशोर जोरगेवार यांनी चंद्रपूर औष्णिक विद्युत केंद्राशी संबंधित महत्त्वाचा व गंभीर मुद्दा सभागृहासमोर मांडला. चंद्रपूर शहरात कार्यरत असलेल्या सध्याच्या औष्णिक विद्युत प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण वाढत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. चंद्रपूर CTPS मध्ये 800 मेगावॅट क्षमतेचे नवीन प्रकल्प प्रस्तावित आहेत का, असा थेट प्रश्न यावेळी त्यांनी शासनाला विचारला. यावर शासनाने सकारात्मक उत्तर देत नवीन संच उभारण्याची तयारी सुरू असल्याचे स्पष्ट केले. चंद्रपूर हे मुंबई भद्रावती HSVC/DC ग्रीड लाईन जवळ असलेल्या वीज वाहनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे केंद्र आहे. यासोबतच रेल्वे कनेक्टिव्हिटी, मुबलक पाण्याची उपलब्धता आणि वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेडकडून कोळशाचा नियमित पुरवठा या सर्व बाबी चंद्रपूरच्या बाजूने अनुकूल असल्याचे त्यांनी यावेळी सभागृहाला सांगितले.